शिस्त, संस्कार आणि समर्पणाचा मंत्र देणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचीच निवड करा, महामंत्री अरुण पिवळ। वसुधैव कुटुंबकम हे आमचे तत्व आहे। वीज उद्योगातील सर्वांबद्दल समत्व राखत येणाऱ्या काळातील कडवी आव्हाने पेलण्यासाठी कामगारांना शिस्त, संस्कार आणि समर्पणाचा मंत्र देणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचीच निवड करा, असे आवाहन महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुणजी पिवळ यांनी नांदेड येथे आयोजित संवाद सभेमध्ये केले। यावेळी कार्यालयीन मंत्री बापू शिंदे, महावितरणचे उपाध्यक्ष राजकुमार जाधव, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक सचिव प्रमोद देशमुख, छत्रपती संभाजीनगर झोन सचिव वाल्मिक निकम, ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीरंग कदम, भारतीय मजदूर संघाचे नांदेड जिल्हा संघटन मंत्री संजय सुरोशे, नांदेड झोनचे अध्यक्ष श्याम मंठाळकर आणि नांदेड झोन सचिव गिरीश डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। महामंत्री अरुण पिवळ पुढे म्हणाले, अलीकडील काळात वीज कंपनी पुढील आव्हाने वाढली असून समांतर परवाना, फ्रँचायझीकरण आणि पुनर्रचना, रिस्ट्रक्चरिंग यासारख्या विषयांनी पुन्हा डोके वर काढले आहे। एका बाजूला सरकार यातील काहीही होणार नाही असे सांगत असले तरी दुसरीकडे घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत। शेअर बाजारातील कंपनीचं लिस्टिंग असेल किंवा कृषी कंपनीची निर्मिती असेल, यातील सकारात्मक बदलांना आमचा नक्कीच पाठिंबा असेल, परंतु कामगार हिताला बाधा पोचत असेल तर कामगार महासंघ कदापि स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला। राष्ट्रहित, उद्योग हित आणि कामगार हित या त्रिसूत्रीवर आधारित कामगार महासंघ वीज उद्योगात कार्यरत आहे। त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची निवड करून एक पाऊल राष्ट्रहिताकडे टाकावे, असे आवाहन त्यांनी केले। तत्पूर्वी त्यांनी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांची त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली। तसेच नव्याने रुजू झालेले अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांची भेट घेऊन त्यांचेही स्वागत केले। कामगार महासंघ नेहमीच सकारात्मक राहिला असून प्रशासनाला त्रास होईल असे वर्तन किंवा अडवणूक आम्ही कधीही करत नाही, त्यामुळे प्रशासनानेही अशीच सकारात्मकता दाखवावी, अशी अपेक्षा अरुण पिवळ यांनी व्यक्त केली। या संवाद सभेला गणेश गिरी, व्यंकटेश घाटे, संजय फुलारी, बसवराज जिरगे, अनिल खामकर, सुनील कोटलवार, जगन्नाथ लेंडेवाड, गजानन इबितवार, सारिका चौधरी, सपना पतंगे, रेखा कंठेवाड, ज्योती स्वामी, माधुरी बजाज, व्यंकटेश जोशी, मनोज कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, राजकुमार रेड्डी, सतीश एमुलवाड, शरद जोशी, योगेश दरबस्तवार, श्री खंडागळे, सिराज शेख, अनिल पोद्दार, मोहम्मद ताहेर, रवींद्र सुंकलवार, परसरम देशटवाड, अनिल फिरंगे, नागोराव घोरबांड, गजानन सुवर्णकार, गोविंद तेलंग, ओंकार बोचरे, दीपक सोनकांबळे, योगीराज तिडके, गजानन परडे, संदीप ठाकूर, किशन जाधव, अभिजित पाठक, अंगद पाटील, रमेश सुवर्णकार, विश्वनाथ मठपती, बालाजी शिंदे, बालाजी जाधव, शंतनू किंगरी, संजय किंगरी, भास्कर कळके, प्रदीप कळसकर, श्रीकृष्ण सोलापुरे, राजू घाडगेवाड, सुनील टेपलवार, प्रदीप राठोड, सागर जयस्वाल, विश्वजित सेंडे आदी पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। नव्याने संघटनेत प्रवेश केलेल्या गजानन परडे यांचे स्वागत महामंत्री अरुण पिवळ यांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केलं, तर आभार प्रदर्शन गिरीश डोणगावकर यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पोद्दार, गजानन सुवर्णकार आणि आदींनी विशेष परिश्रम घेतले। ऊर्जा वेध, नांदेड।